दादरच्या स्टार मॉलमध्ये स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा प्रकार. पोलिसांकडून 25 ते 30 वर्ष वयोगटातील 6 मुलींची सुटका. महिला दलाल, स्पा मॅनेजरसह एकूण 4 अटक. नवीन जन्म, मृत्यू आणि विवाह प्रमाणपत्र नोंदणीनंतर अवघ्या 3 दिवसात उपलब्ध होणार. तसंच आई वडिलांचं नाव, पत्ता, जन्मतारीख, लिंग आदी दुरुस्त्यांची सुविधा असणार. मुंबई महापालिकेचा निर्णय. अँटिलिया बॉम्बस्फोट प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सचिन वाझेंकडून जामिनासाठी अर्ज. खटल्याची सुनावणी न होता 2021 पासून डांबून ठेवल्याचा वाझेंचा युक्तिवाद. मुंबईच्या ताडदेवमध्ये मांसाहार करणाऱ्यांना घर नाही, ब्रोकरच्या जाहिरातीवरती सोशल मीडिया टीकेची झोड. मराठी माणसामध्ये संतापाची लाट. व्हेज नॉनव्हेजवरनं पुन्हा वाद चिघळणार. मुंबईत 87% पावसाची नोंद. पालघरमध्ये संपूर्ण हंगामापेक्षा सर्वाधिक पावसाची नोंद. ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसानं 2000 मिलीमीटरचा टप्पा पार केल्याची माहिती. रायगड आणि ठाणे जिल्ह्यातही 70%हून अधिक पाऊस झाल्याची माहिती. पुण्यामध्ये सिंहगड रोड परिसरात झालेल्या गाडी तोडफोडीचं सीसीटीव्ही फुटेज समोर. एका सोसायटीच्या पार्किंगमध्ये जात हातात कोयता घेऊन 6 ते 7 वाहनांची तोडफोड करत आरोपीनं दहशत माजवली होती. या आरोपीला सिंहगड पोलिसांनी अटक केली. पुण्यामध्ये पुढचे 2 दिवस ढगाळ वातावरण असणार आहे. दुपारनंतर हलक्या सरींची शक्यता आहे. घाटमाथ्यावर जोरदार ते काही ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. पुणे जिल्ह्याची शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यामध्ये अव्वल कामगिरी. गुणवत्ता यादीतील 92 पैकी 87 विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमधले. पुणे महापालिकेत समाविष्ट 23 गावांमधील जीबीएस प्रभावित 12 गावांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी खासगी जागांचा शोध सुरू. सुमारे 890 कोटी रुपयांच्या पाणी योजनेला मंजुरी.